उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी मनसैनिकांचा गोंधळ। उद्धव ठाकरेंच्या गाडीवरती शेण, बांगड्या आणि नारळ फेकले। ऍक्शनला रिॲक्शन असते हे पाहायला मिळालं। ठाण्यामध्ये मनसैनिकांनी केलेल्या आंदोलनावरती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। तुम्ही सुपाऱ्या मारल्या, आम्ही नारळ मारणार। आमच्या नादाला लागू नका। आज गाड्यांपर्यंत आलोय, उद्या घरापर्यंत येऊ। मनसेचे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। मराठी माणसांमध्ये फूट पडू नये याची काळजी घ्यावी। निवडणुका आहेत, युद्ध नाही। मनसेच्या आंदोलनावरती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरती नारळ फेकून राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बालिशपणा केलाय। अपने इलाके में कुत्ता भी शेर होता है। सुषमा अंधारे यांची राज ठाकरेंवर टीका। आक्रमक होऊन आंदोलन करू नका असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। मनसे आणि ठाकरे गटाच्या वादावरती ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। मनसेच्या आंदोलनकर्त्यांना ठाण्यातल्या नौपाडा पोलीस ठाण्यात आणलं। त्यातील महिला आंदोलकांना पोलिसांकडून जामीन मिळाला। जामीन मिळताच महिला आंदोलकांनी केला राज ठाकरेंना व्हिडिओ कॉल। 1500 रुपयांची लाच देऊन महाराष्ट्र विकत घ्यायला निघाले। लाडकी बहीण योजनेवरून ठाकरेंचा सरकारवर निशाणा। 15 लाख देणार होते, मग त्याचे 1500 कसे झाले? वरचे शून्य कुणाच्या खिशात गेले? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल। गद्दारांनी सगळं काही पळवलं तरी 5.25 लाख ठाणेकर आपल्यासोबत। गद्दारांनी अमोल कीर्तीकरांची सीटही चोरलेली। उद्धव ठाकरेंची शिंदेंच्या शिवसेनेवरती टीका। ते नाग नाही तर मांडूळ आहेत। नागाला फणा असतो, पण हे मोदींसमोर सरपटणारे मांडूळ आहेत। उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती नाव न घेता घणाघात। दिल्लीची लोक मातोश्रीमध्ये यायची, आता मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीमध्ये कोण लोटांगण घालतं सर्वांना माहिती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवरती टीका। ठाकरे दिल्लीला गेले तेव्हा अहमद शहा अब्दाली घाबरून घरामध्ये बसला। तुमची कबर खणायला दिल्लीमध्ये गेलो। ठाण्यातल्या सभेमध्ये संजय राऊतांचं वक्तव्य। भगवा सप्ताह नागपंचमीला ठाण्यात व्हायला हवा होता। लोकसभेला या सापांच्या शिपट्या वळवळल्या, पण विधानसभेला त्यांचे फणे आम्ही ठेचणार। संजय राऊतांचा इशारा। मुख्यमंत्री आहेत की चित्रपट निर्माते असा प्रश्न पडतो। आता लवकरच नमक हराम 2 हा चित्रपट काढणार। चित्रपटाचं स्क्रिप्ट तयार। ठाण्यातल्या नमक हराम नेत्यांवरती प्रकाश टाकणार संजय राऊतांचा टोला। लाडक्या आमदारांना 50 कोटी आणि लाडक्या बहिणींना 1,500। लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। शेख हसीनाप्रमाणे महाराष्ट्रातलं सरकार पळून लावलं पाहिजे। आम्ही निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करू। संजय राऊतांचं भाकीत। महाविकास आघाडीचा फेस कोण असं लोक विचारतात। गेली 5 वर्ष ज्यांनी दिल्लीच्या तोंडाला फेस आणला तो एकमेव फेस म्हणजे उद्धव ठाकरे। संजय राऊतांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजना 4च महिन्यांची। हिंमत असेल तर सरकारनं 12 महिन्यांचे पैसे एकत्र द्यावे। ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांचं आवाहन। संवैधानिक पदावरती असताना रोज दिल्लीला जाणाऱ्यांनी राज्यासाठी काय केलं ते सांगावं। सत्ताधाऱ्यांच्या टीकेला ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांचं प्रत्युत्तर। पुढच्या 3.5 महिन्यांमध्ये राज्यामध्ये दंगली घडवण्याचा डाव पवारांनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली। राज ठाकरेंचा पवारांवर थेट आरोप। जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवार यांचं विधानसभेच्या तोंडावरती राजकारण सुरू। राज ठाकरे यांचा आरोप। माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर सभाही घेता येणार नाही। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे आणि पवारांना इशारा। शिवसेनेला जरांगेंच्या आडून राजकारण करण्याची गरज नाही। उलट तुम्हीच भाजप आणि शिंदे गटाच्या आडून सगळं राजकारण करताय असा आरोप आम्ही करायचा का? अंबादास दानवे यांचा राज ठाकरेंना सवाल। संजय राऊत शरद पवारांची सोंगटी करवली। राज ठाकरेंची संजय राऊतांवरती सडकून टीका। त्यांनी मातोश्रीच्या उंबरठ्यावरती आयुष्य झिजवलं। राज ठाकरेंची टीका। महायुती 3 लोकांची कंपनी, ते कुठून पैसा घेणार? महायुतीमध्ये जाण्यावरती राज ठाकरे यांचं भाष्य। महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नसल्याचा राज ठाकरेंचा पुनरुच्चार।
आर्थिक निकषावरती आरक्षण असावं अशी मनसेची भूमिका राज ठाकरे यांचं स्पष्ट होते। बीडमधल्या घटनेमध्ये शिवसैनिक होते, पण ते आंदोलन शिवसेनेचं नव्हतं, सगळ्या पक्षातील मराठा आंदोलनकर्ते होते, अंबादास दानवेंचा दावा। उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक असलेली गाडी उभी करणं, त्या गाडीच्या मालकाची हत्या करणं या दोन्ही गुन्ह्यांचे मास्टरमाइंड परमबीर सिंहच। अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांचे न्यायालयाचा अवमान करून परमबीर सिंह खोटे बोलतायत, त्यांच्यावरती सुमोटो दाखल करावा। फडणवीस, परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांची नार्को टेस्ट करावी, सुषमा अंधारेंची मागणी। महाविकास आघाडीच्या काळामध्ये विरोधकांवरती कारवाई करण्यासाठी दबाव, विरोधकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र रचलं जात होतं, माजी मंत्री जयकुमार रावल यांचा आरोप। धनंजय मुंडे कृषी मंत्री झाल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुंडेंवरती टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज कागलमध्ये मेळावा, याच मेळाव्यातून कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ विधानसभेचं रणशिंग फुंकणार। मनोज जरांगेंची जनजागृती शांतता रॅली आज पुण्यामध्ये, सारसबागमधल्या गणपतीचं दर्शन घेऊन फेरीला सुरुवात होणार। साताऱ्यामधल्या सभेमध्ये भाषणाच्या दरम्यान मनोज जरांगेंची तब्येत खालावली, भर सभेमध्ये भोवळ आल्यानं जरांगे खाली बसले, उपचार सुरू। छगन भुजबळांची टोळी आहे, त्यांनी 15 मुकादम तयार केले, विधानसभेमध्ये भुजबळांसह त्यांच्या टोळीला पाडायचंय। साताऱ्यातल्या सभेमध्ये मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका। विधानसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करायचं ठरलं तर 100% मराठ्यांनाच मतदान करा, त्यांचे 288 पाडायचे म्हणजे पाडायचे, मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांना आवाहन। मनोज जरांगे पाटील यांचा रोष फडणवीसांवरती असून मी त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार, जरांगेंच्या भेटीनंतर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। विरारमधल्या रिसॉर्टमध्ये मारहाण प्रकरणामध्ये मृत्यू झालेल्या मिलिंद मोरे यांच्या घरी उद्धव ठाकरेंनी दिली भेट, कुटुंबियांचं केलं सांत्वन। ठाणे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिता बिरजे यांचा शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पडला पार। महिला आयोगाच्या सदस्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या संगीता चव्हाण यांच्याकडून पक्षाचा राजीनामा, सुषमा अंधारेंवरती आरोप करत पक्षाला दिली सोड चिठ्ठी। 12 बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष बंडू काका बच्छाव यांनी घेतली संजय राऊतांची भेट, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दादा भुसेंच्या विरोधात ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता। उरण विधानसभेमध्ये चुरशीची लढत होणार, शेकापचे प्रीतम म्हात्रे उरण मतदारसंघामधून विधानसभा लढण्यास इच्छुक, भाजप ठाकरे गट शेकाप यांच्यामध्ये रंगणार सामना। नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचं 2 दिवसीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन। कोल्हापूरमध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफही उपस्थित। भोसले नाट्यगृह पूर्ववत करणार, नाट्यगृहाच्या उभारणीसाठी 20 कोटींच्या मदतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्याच्या पूर्वी सभास्थळी असलेल्या एका आदिवासी कुटुंबाची झोपडी उद्ध्वस्त, याचा सर्व स्तरातून निषेध होत असल्यानं या कुटुंबाला शबरी घरकुल मंजूर। आज देशभरामध्ये नीट पीजीची परीक्षा होणार, देशभरामध्ये 185 शहरांमध्ये 500 केंद्रांवरती परीक्षेचं आयोजन, परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली होती। रायगड पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचं उघड, या प्रकरणामध्ये 6 जण पोलिसांच्या ताब्यात। कुस्तीपटू विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही याचा 13 ऑगस्टला होणार फैसला, क्रीडा लवादाच्या निर्णयाकडे कोट्यवधी भारतीयांचं लक्ष। मध्य रेल्वेवरती आज दिवसकालीन ब्लॉक, माटुंगा आणि मुलुंडच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती सकाळी 11 ते 5, दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक, पश्चिम रेल्वेवरती कोणताही ब्लॉक नाही। हार्बरवरती सीएसएमटी चुनाभट्टी अप डाऊन मार्गावरती आज मेगा ब्लॉक काळामध्ये सीएसएमटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरती लोकल सेवा रद्द असणार। बीडमधल्या शाळेमध्ये अश्लील व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवरती प्रसारित करणाऱ्या निलंबित शिक्षक आमेर काझीला बीड पोलिसांकडून अटक।
बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला मंगरुळपीर पोलिसांकडून अटक। 1,78,950 मुद्देमालासह कार आणि बनावट नोटा बनवण्याचं साहित्य जप्त। भाईंदरमध्ये पोलिसांवरती हल्ला करणाऱ्या आरोपीचा जेलमध्ये मृत्यू। हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती। पुण्यामधल्या विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ड्रग्ज प्रकरणामध्ये तिघांना अटक। तिन्ही आरोपींना 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। आरोपींकडून 1 कोटी रुपयांच्या किमतीचे ड्रग्ज जप्त। पुण्याच्या विश्रांतवाडीमध्ये 1 कोटींचे ड्रग्ज सापडल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर। ड्रग्जचं मुंबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता। तपासासाठी मुंबई पोलिसांचं पथक मुंबईला रवाना। पैलवान विजय डोईफोडेला मदतीचा हात। उपचारासाठी पुण्यातल्या उद्योजक पुनीत बालन यांच्याकडून 5 लाखांची मदत। शहापूरच्या शेई गावामध्ये बिबट्याची दहशत। शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याला श्वानानं पळवलं। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। छत्तीसगडच्या ACCL कोबरा गेवराट खाणीमध्ये पावसाचा कहर। खडकाळ माती पाण्यासोबत खाणीपर्यंत पोहोचल्यानं अनेक यंत्रगाळामध्ये अडकली। कोळसा उत्पादनावरती मोठा परिणाम। अदानी घोटाळ्याशी संबंध असलेल्या कंपनीमध्ये माधवी पुरी भुज यांची भागीदारी। हिंडनबर्ग रिसर्चनं सेबी अध्यक्षांवरती केले गंभीर आरोप। जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सेना आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक। चकमकीमध्ये 2 जवान शहीद तर 3 जवान जखमी। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या बाहेर हिंदू संघटनांची निदर्शनं। अल्पसंख्याकांचं रक्षण करण्याची केली मागणी। NGO हिंदू ॲक्शनतर्फे मोर्चाचं आयोजन। न्यूयॉर्कमध्येही केली निदर्शनं। बांगलादेशमध्ये सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांनीही दिला राजीनामा। आंदोलक विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घालत हसन यांच्या राजीनाम्याची केली होती मागणी। हसन माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या जवळचे मानले जातात। गाझामधल्या एका शाळेवरती हल्ला। 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, अनेक जखमी। इस्रायलवरती हल्ल्याचा आरोप। अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण। मात्र हे दोघेही मुलगी आराध्याच्या सोबत लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत। तिघांचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल। 70व्या वर्षापर्यंत काम करत राहणार असल्याचं आमिर खानचं वक्तव्य। प्रत्येक वर्षी चित्रपटामध्ये अभिनय करू शकत नाही, मात्र वर्षाला 4 ते 5 चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचंही आमिरनं केलं स्पष्ट। सलमान खानच्या सिकंदरला साऊथचा स्टार विजय देवरकोंडा देणार टक्कर। पुढच्या वर्षी ईदला विजय देवरकोंडा यांचा चित्रपट रिलीज करणार। बॉक्स ऑफिसवरती टक्कर टाळण्यासाठी दोन्ही चित्रपट निर्मात्यांची कसरत सुरू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।